नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. अखंड देशाला न्याय द्यायचे काम केंद्र सरकारने केलेले आहे. आमच्या दृष्टीने तुम्ही न्यायाधीश आहात. आता इथे केलेल्या कामाचा सगळा विचार करून तुम्ही आम्हाला न्याय द्यायचा. मला खात्री आहे गैरहजरच्या मंडळींनी ठरवलं तर आपण किती जिल्हा परिषद दिले हो. दौंडकर मास्तर मला वाटतं 2 वेळा झाले आणि दौंडकर तर एकदा झाले. त्या गावात आली नाही सक्तीचे पद. सुदाम माशेरे पंचायत समितीला आले. गाव ज्याच्या मागे उभं राहील त्याचा विजय नक्की असतो. आता हीच हात जोडून विनंती करण्याकरता आलोय की तुम्ही आमच्या मागे उभे राहा आणि हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरणार आहे. दुसरी काहीच श्रद्धांजली नाही. दादा आपल्यात परत येणार नाही. पण दादानी जे उमेदवार निवडले त्यांच्या रूपाने काम करणारी माणसं निवडून द्या एवढीच विनंती करण्याकरता आलोय. मला खात्री आहे की कल्याणसरची मंडळी न्यायाच्या मागे उभी राहतात आणि कुणी कसले बुरखे पांघरले, कुणी समाजसेवक म्हणू द्या, कुणी जनसेवक म्हणू द्या आणि कुणी पैशावाला असू द्या, त्याला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि तो तुम्ही दाखवा एवढीच विनंती करतो. हीच खरी दादांना श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीनं वाहतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी 2 मिनिटं उभं राहा. पायातल्या चपला काढा. आपण सगळे म्हणून सांगायला त्यांनी सांगावं त्याचं काम की मी काय काय केलं. म्हटलं की फक्त माझ्यावर टीका करायची. मी असं केलं, मी तसं केलं ना, आमचं झालं चमकं झालं. अरे राजा, दुसऱ्याकडे 1 बोट टाकतो त्यावेळी 4 बोट आपल्याकडे असतात. तू काय केलं, काय करणार ते सांग. काय वर्षभरामध्ये दिवा लावला ते सांग. सर्वसामान्य माणसाला काम लागतं. या आम्ही निर्णय घेतला 1.5 वर्षापूर्वी कळमुरच्या धरणाचा. काय नाही त्याचं काम चालू झालं ते सांग ना. मंडळी आज तर दादा नाही, आज वहिनी साहेब आहे. त्यांच्याकडनं आम्हाला काम करून घ्यायचं. आमच्या विचाराची माणसं जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये पाठवायची तर त्या सगळ्या गोष्टी शक्य आहे. आज आमच्या शेतीला पाणी नाही पाहिजे. शेतीला पाणी असेल तर आम्हाला 4 रुपये मिळणार आहेत. आज निवडणूक होऊन जाईल तर आमच्या गरजा काय स्वरूपी आहेत त्या भागवायच्या असतील तर उत्पन्नाचं साधन असेल तर आम्ही त्या भागवू शकतो. आम्ही त्या भागवू शकत नाही. एक दिवसाची मौज. कमी बोलणारा जास्त काम करणार आहे. आता समोर एक तर पठ्ठ्या भाषण करायला लागली, तास सोडतच नाही. त्याच व्याख्यान दशक्रियेला गेला तरी त्याचं भाषण एवढं लंब चौडं असतं की माणसाला वाटते जसं त्याला एकट्यालाच कळतं. महाराज कशाला आणायचे तेच मला कळत नाही. त्याच्याविषयी ह्याच प्रवचन ठेवलेलंच नाही. नुसतं बोलायचं. कर्तृत्व का? तुमचा मतदारसंघ कुठे आहे? तुमचं इकडे स्वतःचं मतदान नाही. तुम्ही कशा करता राहिला? पैशाच्या जोरावर राहिला. त्यांना असं वाटतं पैशाच्या जोरावर ही सगळी माणसं मी विकत घेईन. एवढे स्वस्त आहे का तुम्ही? कल्याणसरची मंडळी एवढी स्वस्त आहेत? अरे पिढ्या परिस्थितीची आम्ही झगडलो नाही. खाली कुणाच्या मान वाकवली आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही जगलो. मग आता पैशावाल्याच्या खाली आमची मान होणार आहे का? माझी आपल्या सगळ्याला विनंती राहणार. पैसे एका दिवसा करतायत पण प्रश्न कायमस्वरूपी आहेत. कायमस्वरूपी प्रश्न सोडवणाऱ्या माणसाच्या मागे जायचं, त्या तात्पुरता आलेल्या पाहुण्याच्या मागे जायचं. याचा विचार बारकाईने तुम्ही करा की पाहुणे मंडळी आज नव्हते त्यांच्या गावाला जाणार आहेत, निवडणुकीच्या निमित्ताने येणार आहेत. ढोंगी माणसं स्वतःला जनसेवक आणखी काय म्हणायचं. कुणी पदवी दिली हो? मी माझ्या पाठीमागे छापून घ्यायचो जनसेवक. तुमच्या बरोबर आहे. कन्नड सरकारांच्या वतीने जर शब्द असेल तर सगळ्यांनी हात वर करून एक अण्णांसाठी टाळ्या वाजवायच्या.
आणि चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.